तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र सरकारने अशी एक योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट ₹15,000 ची आर्थिक मदत दिली जातं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अजून अनेक पात्र लोकांना या योजनेची माहितीच नाहीये. जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये एखादी दिव्यांग व्यक्ती असेल, ज्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गरजूंना हा व्हिडिओ शेअर करायला मित्रांनो, आजच्या काळात नोकरी मिळवणं किती कठीण झालंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात जर एखादी व्यक्ती दिव्यांग असेल, तर अडचणी अजून वाढतात. अनेक दिव्यांग तरुण-तरुणी खूप जिद्दी असतात. ते मेहनत करायला तयार असतात. त्यांनी ITI, कौशल्य विकास किंवा इतर तांत्रिक कोर्स सुद्धा पूर्ण केलेले असतात. पण जेव्हा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठी अडचण समोर येते ती म्हणजे भांडवलाची. हातात कौशल्य असते, पण साधनच खरेदी करायला पैसे नसतात. आणि त्यामुळे अनेक जण घरीच बसून राहतात किंवा खूप कमी पगारावर काम करतात. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सरकारने नवीन GR काढून दिव्यांग टूल योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे दिव्यांग बांधवांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणारी साधने खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देणे. सरकारचं स्पष्ट मत आहे, दिव्यांग व्यक्तींनी फक्त मदतीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि स्वाभिमानाने जीवन जगावे. किती मदत मिळेल? या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ₹15,000 अनुदान दिले जाते. ही रक्कम तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लागणारी टूल किट, साधन, उपकरण खरेदी करण्यासाठी दिली जाते. आता बघूया पात्रता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. कोणतेही दिव्यांग चालेल. शासनमान्य व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाणपत्र असावं. उदाहरणार्थ ITI, MS-CVT, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना यापैकी कोणताही कोर्स केला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. विशेष म्हणजे दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्ज कसा करायचा? अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला एक अर्ज फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबत काही कागदपत्रे जोडायची आहे. आता आवश्यक कागदपत्रे कोणची? तर आधार कार्ड, UDI कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स. कारण पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या साधनांची यादी तयार करायची आहे. उदाहरणार्थ सिलाई मशीन, मोबाईल रिपेअरिंग टूल, इलेक्ट्रिक साधन, मेकॅनिकल टूल. ही यादी ₹15,000 च्या मर्यादित असावी. अर्ज कुठे करायचा आहे? सर्व कागदपत्रासह अर्ज जिल्हा दिव्यांग समीकरण अधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे. अर्ज दिल्यानंतर पावती नक्की घ्या. अर्ज मंजूर झाल्यावर साधारण 3 महिन्यात अनुदान मिळू शकतं. समजा तुम्ही टेलरिंग कोर्स केला असेल, तर तुम्ही सिलाई मशीन घेऊ शकतात. जर तुम्ही मोबाईल रिपेअरिंग शिकलात, तर त्यासाठी लागणारी साधने या पैशातून खरेदी करू शकता. हा छोटासा आधार तुम्हाला स्वावलंबी बनवू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने हे पैसे व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले आहे. जर तुम्ही व्यवसाय सुरू केला नाही, तर सरकार अनुदानाची वसूलही करू शकतं. म्हणून या संधीचा प्रामाणिकपणे उपयोग करा. मित्रांनो, जिद्द आणि योग्य दिशा यांचा मेळ बसला की यश मिळते. महाराष्ट्र शासनाचा हा मदतीचा हात तुम्हाला स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर तो तुमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एका शेअरामुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.